काय झालं लय गणगणित? कायच गणगण आहे. मग आता तुम्ही एकटेच बडबड करताय. एकटेच बडबड नको करू, तू काय करू मग? काय झालंय काय? अरे काय झालंय काय म्हणजे तुला काय नेमकं काय म्हणायचं काय तुला? बसलोय नेऊन माझं मी गपचिप इकडे. पण आलेच का म्हणून हे विचारते मी. मग काय करायचं होतं? काही झालं असेल ना त्याच्यावरून तर तुम्ही रुसला असता ना. काय माझंच गिन्यान गेलंय, पण काय करावं काय कळलं नाही, अक्कल चला नाही माझी. काल दे काय नाही, तुम्ही इकडे आले म्हणून मी आले तुमच्या मागं. का येवं नव्हतं का मी? यावं नव्हतं म्हणजे माझं काय चुकत असेल मला सांग ना तू, नेमकं मला काय काय होत असेल सांग बरं. कशाचं कशाचं ते तर तुला सांगतान का तुला नाही? कळतंय का काय? तुला कळतंय का? आता मला कळत असतं तर मी विचारलं कशाला असतं? बरं तू सांग, एवढं तुला दवाखाना केलं सगळं केलं, हा आज लग्नाला किती वर्ष झाले सांग ना. म्हणजे तुमचे येऊन येऊन गाडी तिथंच मग गाडी अडकायची नाही मग काय होणार? आता बघ बरं माझ्या बरोबरच्या पोरांची पोरं, हे बघ गड्या मस्त तुला आता सगळं देवदिवशी सगळं गोळ्या पाणी सगळं औषधं डॉक्टर बिक्टर सगळं केलंय, काहीच व्हाय नाही. मला ह्याच्यावर काहीतरी निर्णय करावा लागला, मला याकडे विचार करावा लागला. मला काही माहित नाही ह्याचं, मला बाकीचं काहीच माहिती. म्हणजे काय करणार तुम्ही? म्हणजे काय करणार म्हणजे ते मला माहितीच नाही मला. मी तुला सांगितलं स्पष्टपणे, तुला कोणती गोष्ट कमी नाही केली. बाहेर म्हणून तिकडे गेलो, ज्या देवाला म्हणून तिकडे देव ऋषी केलाय, परत जो म्हणून तो चांगला चांगला दवाखाना केलाय, पण कुठंच काय व्हाय ना. मला माझ्या डोक्याने सगळं करावं लागलं, मला बाकीचं माहित नाही सगळ्या गोष्टी. पण मी काय केलंय असं? जाऊ दे देवा, तुझी जी इच्छा ती पदरात पाडून घेईन. काय करू आता? आई शोगड्या, मी खुशीला बोललो, म्हणलं मला काय माहित नाही म्हणलं, तुला एवढं देवऋषी केलं दवाखाना केलं, तुला काही पोरग व्हाय नाही म्हणलं, मला कसल्या परिस्थिती मला नाही दुसरं पाऊल उचलावं लागेल म्हणलं. तू सांग आता पर्याय काय काढायचं ते मला बाकीच नाही माहिती काय ते. मग असं कोणते चिन्ह दिसत नाही तिला पोरं व्हायची? आता दिसतच नाहीत म्हणल्यावर आपल्याला माहित नाही काय. आता किती वर्ष झालं माझ्या बरोबरच्या पोरांचं कसं व्हायचं सांग बरं. हा मग काय ठरायचं? तूच सांग मला काय करायचं ते. तर माझा तर मस्त विचार आहे, आता हिला होत नाही तर दुसरं लग्न लावून द्या. अरे पण मला देते ना का पोरगी बिरगी देते ना कुणी? आता तू का म्हातारा झालाच काय पोरगी नाही द्यायला? उशीर केला तर म्हातारा झाल्यावर नाही द्यायचे बाबा, पण आता देईल ना तुला. अजून 4-5 वर्षांनी करायचं म्हणल्यावर कोण देणार आहे तुला पोरगी? बघ मग, बघ बापू काय म्हणते ते बघ मग. त्यांच्या कानावर घालावं लागेल ना. आपण कसं ठरवायचं? हिचं काय करायचं मग?